आणि ब्रेक नंतर या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघूया ती म्हणजे आरटीओचं पथक घटनास्थळी दाखल झालेले कुर्ल्यामध्ये बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। आरटीओ कडून आता अपघात स्थळाची पाहणी जी आहे ती केली जाते, संपूर्ण चौकशी या प्रकरणाची केली जाणार आहे। मात्र त्याआधी आरटीओचं पथक घटनास्थळी दाखल झालं असल्याचं कळत आहे। या ठिकाणी आता हा अपघात नेमका कसा घडला असावा या संदर्भातला तपास सुरू आहे। या अपघातामागची कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न हा सध्या केला जात असल्याचं आपण पाहतोय। मात्र अनेक मुद्दे जे आहेत त्या अपघाताप्रकरणी समोर आलेले आहे। चूक नेमकी कुणाची याची चौकशी होणं अतिशय महत्त्वाचं आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून घेऊयात। सूरज, आता आरटीओचं पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे, नेमकी काय चौकशी या ठिकाणी केली जाते सध्याची सविस्तर अपडेट? सेजल, आरटीओचं पथक जे आहे ते आधी आगारात गेलं होतं। त्या ठिकाणी आरटीओच्या पथकाने बसचा पूर्णपणे तपास जो आहे तो केलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही प्राथमिक चौकशी केली आणि त्यामध्ये बसचे ब्रेक फेल नव्हते अशी माहिती जी आहे त्या आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि आता आरटीओचे हे सर्व अधिकारी जे आहेत ते ज्या ठिकाणी काल घटना घडली, ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला त्याच या घटनास्थळी आरटीओच्या अधिकारी आलेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा आढावा हे आरटीओचे अधिकारी घेत आहेत। बसचा अपघात नेमका कसा झाला, कुठे कुठे बसने नेमकी धडक दिली, या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता हे सर्व अधिकारी आरटीओचे अधिकारी करत आहेत। तसेच स्थानिक पोलिसांकडून देखील माहिती घेत आहेत की नेमकं काल काय झालं, कशा पद्धतीने किती वेगाने बस या ठिकाणी आली होती आणि किती किलोमीटर ताशी वेगाने बस धावत होती। हा संपूर्ण आढावा जो आहे तो आरटीओचे अधिकारी या ठिकाणी घेत आहेत। याआधी आरटीओचे अधिकारी आगारामध्ये गेले होते, तिकडे बसची तपासणी केली आणि आता तिथून हे आरटीओचे अधिकारी या घटनास्थळी आलेले आहेत। इथे सर्व गोष्टीचा आढावा घेत आहेत, संपूर्ण माहिती पोलिसांकडून आरटीओचे अधिकारी जाणून घेत आहेत। आता त्यांची चौकशी जी आहे, तपास जो आहे सेजल तो आता या ठिकाणी सुरू झालेला आहे। मात्र अजून तरी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आल्यानंतर कोणतीही प्राथमिक माहिती जी आहे ती माध्यमांना दिली नाहीये। चौकशी आता सुरू आहे, तपास आता सुरू आहे, माहिती घेण्याचं काम सेजल आता या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। आता थोड्या वेळात आरटीओचे अधिकारी माध्यमांना काय माहिती देतील सेजल, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सूरज, खरं तर दोषींना कडक शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। कुर्ल्यामध्ये हा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर आता चौकशीचं सत्र सुरू आहे। मात्र 7 जणांचा दुर्दैवी अंत झालाय।